राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. कांदा भावपडतीचा फटका, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, उत्पादन खर्चही निघेना, नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मनोज जरांगेकडून सरकारला 4 महिन्याची अखेरची डेडलाईन, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश जारी करूनही मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवार शिक्कामार्फत, आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार उमेदवार, सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार. सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिक हादरले, 4 दिवसात भूकंपाचे 5 वेळा धक्के. नाशिक शहरापासून सुमारे 38 किलोमीटर अंतरावर हे धक्के बसत असल्याची नोंद मेरीच्या भूकंपमापन विभागाकडे झाली आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट. महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण, कांदा दर घसरल्याने लिलाव पाडले बंद. लालसगाव बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांची 1.25 तास घोषणाबाजी सुरू. 1 लिटर घातक क्रीमपासून 20 लिटर बनावट दूध. दूध व्यवसायाला काळीमा फासणारे आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ खेळणारे राजुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुक्यातील संशयितासह 31 जण रडारवर. चाळीसगाव तालुक्यात 12,000 शेतकऱ्यांचे 71 कोटींचे कर्ज थकीत. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालींना वेग आला असून सहकार विभागाने 30 जून आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीची माहिती बँकांकडून मागवली आहे. पगार वाढला, फरकही मिळणार. महागाई भत्ता वाढीचा सरकारी कर्मचारी निवृत्तीधारकांना लाभ. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्यात ऊन उकाडा वाढला, बहुतांश भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ. आजपासून राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दादांची बारामती, सुनेत्राताईंच्या हाती. पोटनिवडणुकासाठी महाविभागाकडून देखील लवकरच बैठक असल्याची माहिती आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणुका लढण्याचे सर्वांचं एकमत झालं आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकाची घोषणा होणार आहे. ठाकरे आमदार, पवार खासदार तर पाटील विरोधी पक्ष नेते. 6 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर. PM किसान योजनेची कट ऑफ तारीख शिथिल करण्याची राज्याची मागणी. 1 फेब्रुवारी 2019 नंतर झालेली शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी केंद्राकडे पुरवठा वंचित करावे लागत आहे. ग्रामीण भागातील नवोदित शेतकऱ्यांसाठी ही अट अन्यायकारक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी आंदोलन केले. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून घोषणाबाजी करत आंदोलन केले असल्याची माहिती आता समोर आली आहे. मक्याचे बियाणे बोगस, कणस आली पण दाणे गायब. एकराला येथील प्रकार, 25 शेतकऱ्यांची फसवणूक. राज्यसभेच्या भाजपाच्या यादीत प्रीतम मुंडेसह 10 नेत्यांची नावे. राज्यसभेच्या भाजपाच्या उमेदवारांची नावे ठरली असल्याची माहिती आता समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. 5 लाख कर्मचारी आणि 8 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार लाभ. रत्नागिरी परिमंडळात विजेची 25 कोटी 91 लाखांची थकबाकी. रत्नागिरी जिल्ह्यात 708, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 474 ग्राहकांची वीज पुरवठा तात्पुरती खंडित. 3 लाखापर्यंत कर्जमाफी. 1 फेब्रुवारीपासून 7/12 कोरा. कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागत होतं, मात्र आता कर्जमाफी होणार आहे. सरकारकडून माहिती जाहीर झाली आहे. कर्जमाफीची पात्र यादी आलेली असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.